नागपूरच्या एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी चौकशी अहवाल दडपला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी कामगार नेते जम्मू आनंद यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। 1 मार्चला झालेल्या या भीषण स्फोटात 26 कामगारांचा मृत्यू झाला होता। लॉन्स क्लब मॅरेज हॉलमधील ध्वनी प्रदूषणावर न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे। प्रशासनानं कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। समारंभामुळे नागरिक प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये असं न्यायालयाचं मत आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आज पहिली सर्वसाधारण सभा पार पडते। या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर समीर राजूरकर असतील। 115 नगरसेवकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या पहिल्याच बैठकीत प्रशासनाला धारेवर धरण्याची चिन्ह आहे। पुढील काही महिन्यांमध्ये मुंबईकरांना प्रति युनिट 40 ते 50 पैसे स्वस्त वीज मिळू शकेल। राज्य वीज नियामक आयोगानं इंधन अधिभार निश्चित केल्यानंतर ग्राहकांना हा लाभ मिळेल। अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली। नाशिक पोलिसांनी केलेली एचआयव्ही टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे। भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं अशोक खरात महिलांवर अत्याचार करत होता। अशोक खरात बाबाच्या कारनाम्यात 2 मोठ्या महिला अधिकारी जाळ्यात आल्याची माहिती आहे। स्वतःसह अनेकांना बाबाकडे नेल्यानं उच्चपदस्थ महिला अधिकारी अडचणीत आले। एसआयटीनं अशोक खरातच्या कार्यालयातील 1.5 ते 2 तास केलेल्या तपासात तंत्रमंत्र करण्यासाठीच्या वस्तू जप्त केल्यात। यामध्ये तांब्याची बाटली, गंडे दोरे तसंच काही महिलांचे केस हाती लागलेत। महागड्या कस्तुरीच्या नावानं बोगस कस्तुरी बनवण्यासाठीचा कच्चा माल, उत्तराच्या काही बाटल्याही जप्त करण्यात आल्या। धार्मिक विधी आणि भविष्य पाहण्यासाठी नाशिक आणि इतर काही जिल्ह्यातील राजकीय नेते, सेलिब्रिटीही भोंदूबाबा अशोक खरातकडे जात होते। खरातनं राजकीय नेते आणि काही सेलिब्रिटींना लुबाडल्याची सूत्रांची माहिती आहे। महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग आहे। मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही। माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला। मी ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले। भोंदू अशोक खरातनं तपासादरम्यान उद्विग्न प्रतिक्रिया दिली। मुंब्र्यातील एका तरुणाला लॉकडाऊनच्या अफवेबद्दल व्हिडिओ बनवणं चांगलंच महागात पडले। लॉकडाऊनच्या अफवेबद्दल पोस्ट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला। यानंतर मुंब्रा पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली। पोलिसांनी त्याला माफीचा व्हिडिओ शेअर करण्यास भाग पाडले।